तुम्ही हे ऐकलं असेल, की डॉलरच्या तुलनेत रुपया पडलेला आहे जवळ-जवळ ₹90 पर डॉलर इतका. असं बरंच काही सध्या बोललेलं जातंय. पण यामागचं खरं कारण फार वेगळं आहे. कारण डॉलरनं स्वतःची किंमत वाढवलेली नाहीये. तर आपण आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद कमी केली आहे. गेल्या काही महिन्यात भारतात ज्या विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसा इन्व्हेस्ट केला होता, आता त्यांनी तो काढून घेतलेला आहे. जवळ-जवळ $17 बिलियन या वर्षाच्या शेवटपर्यंत त्या लोकांनी पैसा काढून घेतलेला आहे भारताच्या मार्केटमधून. आता हे लोकं मोठ्या प्रमाणात पैसा टाकतात आणि जेव्हा त्यांना फायदा दिसतो, त्यावेळी तो पैसा काढून घेतात. याचा फटका रुपयावर पडतो. तसंच भारताचं जे आयाताचं बिल आहे, ते सध्या प्रचंड वाढलेलं आहे. जसं की तेल, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं सगळं काही इम्पोर्टवर अवलंबून आहे आणि या सगळ्यांचा व्यवहार डॉलरमध्ये होतो. पण निर्यात मात्र सध्या एवढी वाढलेली नाही आणि याचा अर्थ असा होतोय, की देशातून डॉलर बाहेर जातोय, पण देशामध्ये डॉलर येण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि याचं कारण आहे, की रुपया सध्या आपला कमजोर होतोय. पुढं पाहिलं तर अमेरिकेतील जे व्याजदर वाढले आहेत, त्यामुळे जागतिक गुंतवणूकदार डॉलरकडेच पैसे ओढतायत आणि यामुळे भारतासारख्या बाजारातून पैसा बाहेर निघतो आणि त्याचा थेट फटका आपल्या रुपयाला बसतो. म्हणतात, की रुपया पडल्यामुळे निर्यातदारांना फायदा होतोय, पण खऱ्या जगात पेट्रोल, तेल, औषध, इलेक्ट्रॉनिक्स आणि अनेक वस्तू महाग होत आहेत. ज्या डॉलर्सच्या प्राईजमुळे आणि रुपया पडल्यामुळे आपल्या रोजच्या खर्चावर याचा मोठा परिणाम होतो आणि महागाई वाढते. तर म्हणूनच डॉलरने स्वतः वाढ केलेली नाही. आपणच आपल्या अर्थव्यवस्थेला हळू कमजोर केले. हे समजून घेतलं नाही तर फक्त अफवा आणि भ्रमात राहायला लागतं. या सगळ्याचा फटका आपल्या खिशावरच येतो आणि हे संकट फक्त एका दिवसाचं नाहीये, बराच काळ टिकू शकतो. तर जागे व्हा, समजून घ्या आणि या बदलांसाठी तयार राहा.